पाणी टंचाई असल्यानं मराठवाड्यातला शेतकरी सध्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांच्या लागवडीकडे वळलाय। हिंगोलीच्या पळशीचे शेतकरी सुधाकर बर्डे यांनी कमी पाण्यात येणाऱ्या वाटाण्याची लागवड केली आहे आणि त्यांनी 1.5 एकरांमध्ये तब्बल 1.5 लाखांचं उत्पन्न घेतलंय। हे आहेत हिंगोलीच्या पळशी गावचे शेतकरी सुधाकर बर्डे। त्यांच्याकडे एकूण 7 एकर जमीन आहे। ते पारंपरिक शेती सोडून नेहमी नवीन पिकं घेऊन प्रयोग करतायत। त्यातून त्यांना भरघोस उत्पन्न सुद्धा मिळतंय। यावर्षी पाऊस कमी झाला, त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या वाटाण्याची 1.5 एकरात त्यांनी लागवड केली। विहिरीतल्या असलेल्या पाण्याचं नियोजन करत त्यांनी 3 वेळा तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन केलं, तर वेळच्या वेळी त्यांनी औषध फवारणी केली। मला असा अनुभव आलाय की विविध पारंपरिक पिकापेक्षा विविध पिकातून जास्तीत जास्त उत्पन्न निघते। हमेशा नवीन पिकाचा प्रयोग करत असतो। मी आत्तापर्यंत लसूण, शेवगा, पपई, टरबूज, गवार, गम, कुदरत 17 गहू अशी विविध पिके घेतली आणि मला असा अनुभव आला की आपल्या इतर पिकापेक्षा हे नवीन पिके जर घेतली तर निश्चितच आपल्या पारंपरिक पिकापेक्षा जास्त फायदा मिळतो। आणि आत्ता मी हा वटाणा घेतला आहे। हा वटाणा JS10 नावाची जात आहे, गोल्डन कंपनीचा। हे बियाणं आपल्या इकडे मिळत नव्हतं। पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्याचा एक लेख वाचला मी आणि मी लगेच हरभऱ्याऐवजी वटाणा हे पीक घेण्याचा विचार केला। 2.5 महिन्यानंतर मला भरघोस शेंगा लागलेल्या म्हणजे विक्रीला चालू झाल्या माझ्या। 1.5 एकरात आतापर्यंत वाटाण्याचं 30 क्विंटल उत्पादन मिळालंय। त्याला भावही 2800 रुपये मिळाला। वाटाण्याच्या शेंगा पूर्ण भरलेल्या आणि टपोर असल्यामुळे व्यापारी शेतातूनच माल नेतात। 3 महिन्यात खर्च वजा जाता त्यांना 1.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय, तर अजूनही काढणी करणं बाकी आहे। ही शेंग मी बिटत किंवा स्वतः चिल्लर विक्री न करता ही ठोक एका व्यापाऱ्याला 2800 रुपये या दराने जागेवरूनच विक्री केलेली आहे। तो व्यापारी येतो आणि घेऊन जातो। आम्ही फक्त शेंगा तोडून काटा करून देतो, कारण आपण दररोज मार्केटला जाऊ शकत नाही। आणि माझी पत्नी आणि सूनबाई आणि मी आम्ही दर दिवस शेतात हे शेंगा तोडणीचे काम आणि इतर कामेसुद्धा करीत असतो। मजूर कमीत कमी मजूर लावून जास्तीत जास्त कसं उत्पादन निघेल ह्यावर माझा कधीही भर असतो। मला ह्या वटाण्यासाठी 7000 रुपये आत्तापर्यंत 7500 रुपये खर्च आलेला आहे आणि अंदाजित 1 ते 1.25 लाख रुपये उत्पन्न निश्चितच यापासून मिळेल असा माझा अंदाज आहे। सुधाकर यांना शेतीमध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची खूप मदत होते। त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत नेहमी शेतात मेहनत करताना दिसतंय। आम्ही इतके पिकं घेतले, पण आम्हाला इतके पिकातून एकही पण उत्पन्न इतकं घडलं नाही। पण आता हे वटाणं पेरलं तर याच्यातून आम्ही चांगले सुधारायला टिकलो। बाकी पिकापरता हे पीक चांगलं वाटते। हरभऱ्यापरता, कापसापरता, गव्हापरता सगळ्यापरता या पिकात आम्हाला यश आहे। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमी शेतकऱ्यांना बसतो, मात्र निसर्गाचा अंदाज घेऊन योग्य पीक निवडलं तर शेतकरी नुकसान टाळू शकतो आणि हेच सुधाकर बर्डे यांनी दाखवून दिलंय। बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली। मिरची म्हणजे हमखास उत्पन्न मिळवून देणारं पीक, मात्र याच मिरची पिकाला जर रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय आणि जीवामृताचा वापर केला तर त्यातून मिळणारं उत्पन्न हे भरघोस असतं आणि तेच जळगावच्या हेमंत वाणी यांनी दाखवून दिलंय। जळगाव जिल्ह्यातल्या चोपड्याजवळ असलेलं आडगाव हे लहानचं गाव। या गावात राहणारे हेमंत वाणी यांनी यंदा प्रथमच मिरची पीक घेतलंय। त्यांनी आपल्या शेतात बेड पद्धतीचा वापर करत मिरचीची लागवड केली। त्या अगोदर रोपं लावण्यापूर्वी शेतात त्यांनी 1 महिना मेंढ्या बसवल्या। रोपं लावल्यावर 1.25 महिन्यानंतर बेडवर मल्चिंग पेपर टाकला। आता हेमंत वाणी यांची मिरचीची शेती बहरली आहे। याचं सर्वात महत्त्वाचं कारण ते सांगतात ते म्हणजे जीवामृत। जीवामृताच्या वापरामुळे उत्पन्नात वाढ झाल्याचा त्यांचा अनुभव आहे। आता जीवामृत म्हणजे काय आणि ते कसं करायचं हे ऐकूया त्यांच्याच तोंडून।
हे जीवामृत आहे, ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी हे बनवलं जातं. याच्यामध्ये 2 किलो गूळ, 2 किलो हरभरा डाळीचं पीठ, त्याच्यानंतर 10 किलो गावठी गाईचं शेणखत, 10 लिटर गोमूत्र, त्याच्यानंतर औदुंबराचे पानं 2 किलो, औदुंबराचे फळं कच्चे किंवा पक्के जे उपलब्ध असतील ते 2 किलो, निंबाचा पाला 2 किलो, निरगुडी म्हणून वनस्पती येते नदीच्या काठी किंवा नाल्याच्या काठी ती 2 किलो, आणि रुचकिन म्हणून खानदेशाचं एक झाड आहे रुचकिनचं, त्याच्या 2 किलो पाला, आणि पिंपळाच्या झाडाचे 2 किलो पानं. हे अशा पद्धतीने 10 दिवस 200 लिटर पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरून भिजत घालावं. आणि ते भिजत घाल्यानंतर त्याचे वस्त्रगाळ केल्यानंतर एकतर त्याचा स्प्रे करावा किंवा ड्रेंचिंग म्हणजे ठिबकद्वारे द्या किंवा तुम्ही ड्रेंचिंग पद्धतीने दिलं तरी चालतं. तर जे आपण केमिकल खतं वापरतो त्याच्यापेक्षा निश्चित याच्या कितीतरी चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता होते आपल्या जमिनीला, आणि उत्पादनात निश्चित वाढ होण्यासाठी प्रयत्न होतो. इतर शेतकऱ्यांना सुद्धा या प्रकाराकडे वळावं. आणि जेव्हा आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या शेतकरी आत्महत्या किंवा शेतकरी कर्जबाजारी होतोय, तर त्याच्या या अशा गोष्टी केल्यामुळे तो निश्चित त्या म्हणजे या गोष्टीला फायदा होईल आणि आपला शेतकरी बळीराजा सुखी होईल. मिरची पीक हे हमखास चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे आणि जीवामृत हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलंय. जीवामृताच्या सहाय्यानं मिरचीमध्ये अधिक उत्पन्न मिळतं, याला कृषी तज्ज्ञांनी देखील दुजोरा दिलाय. जीवामृत जे आहे प्रामुख्याने आपल्याला रासायनिक खतं आपण जे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर वापरतात, तर त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी जीवामृत अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून रासायनिक खताची उपयुक्तता वाढल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन आणि उत्पन्न हे वाढणार आहे. आणि यासाठी शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी जीवामृताचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे. जमिनीतील जैविक घटक शास्त्रोक्त पद्धतीनं वाढवून सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य फायदा आता आपल्याला घेता येतो. यासाठी जीवामृत वरदान ठरतंय. घरच्या घरी कमी खर्चात तुमच्या शेतात आता विक्रमी उत्पादन घेता येऊ शकतं. जळगाव जिल्ह्यातले अनेक शेतकरी हा फायदा घेऊ लागलेत. मग आपणही याचा नक्की फायदा घ्या आणि आपल्या उत्पन्नात भरघोस उत्पन्न मिळवा. शुभदा नेवे, जय महाराष्ट्र, जळगाव. आपण बघितलं की घरच्या घरी तयार केलेल्या या जीवामृताचा वापर करून अनेक शेतकरी याचा फायदा घेत आहेत. जळगाव जिल्ह्यातले खास करून अनेक शेतकरी शेतीसाठी वापर करून भरघोस उत्पन्न करतायत. राज्यातल्या सुद्धा इतर शेतकऱ्यांसमोर हा एक चांगला सेंद्रिय खताचा पर्याय होऊ शकतो. शेती मित्रमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.